हाय, आज मी काय बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर हे आपण आधी शेंगदाणे चांगले गवळे भाजून घ्यायचे मस्त असं छान. हे ते आपण शेंगदाणे बारीक केले, त्याचा कूट केलेला असं आबडधोबड कूट करायचा. आणि हे आपल्या शेतामधल्याच मिरच्याचे झाडं आहेत, हे तुम्ही बघतच असाल. हे आपल्या मिरच्या शाबूत तांदळाला खिचडी बनवण्यासाठी हे आपण तूप हे वापरतो शाबूत तांदूळ खिचडी बनवताना. बघा, तर आपण आता हे कढईमध्ये आता आपण तूप टाकले. तर त्याच्यामध्ये आपण बटाटे स्वच्छ क्लीन करून आपण बटाटे टाकलेत. 5 मिनिट 10 मिनिट वाफेवरती त्याला चांगलं टेस्ट लागावे म्हणून ते थोडेसे तुपामध्ये वाफेवरती ठेवलेत. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे मीठ आणि हिरवी मिरची जे बारीक आत्ता केलेली ते. चलो, हे आता आपण एकजीव करून घेऊया मस्त. आपण हे एकत्र झाल्यावरती हे एकत्र मिक्स करून घेऊया. त्याच्यावरती थोडंसं 10 मिनिट झाकण ठेवल्यावरती पण छान असं टेस्ट वेगळीच लागते. तर बघत राहा तुम्ही हे. चलो, बघा 5 मिनिट थोडंसं वाफेवरती ठेवलं. आता आपण ते काढलं. आता आपण चालू ते एकत्र एकजीव झालेला तो आपण व्यवस्थित करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे शाबूत तांदूळ. चलो, हे बघा, आता हे शाबूत तांदूळ आहे. आता आपण हे शाबूत तांदूळ त्याच्यामध्ये टाकूया. तर व्यवस्थित आता मस्त मऊ असं शाबूत तांदूळ भिजलेले आहेत. तर आपण आता त्या बटाट्यामध्ये शाबूत तांदूळ आपण टाकूया. चलो, आता त्याचा एकजीव करूयात. हे बघा, मस्त एकत्र करून घेतले शाबूत तांदूळ खिचडी. खूप छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. चलो, बघत राहा तुम्ही. आता आपण हे शेंगदाण्याचं कूट एकत्र बारीक करून घेऊयात. वाव, खूप सुंदर. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. नॉर्मल थोडंसं पहिलं टाकलं होतं आपण. हे आहे झाली आपली खिचडी बनवून. टेस्ट करूयात आपण कशी लागते, एकदा बघूयात. चलो, वाव, खूप छान मस्त. वाव, मस्त. त्याच्यामध्ये आपण आता दूध ॲड करूया. खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं खिचडी आणि दूध खायला. तुम्ही एकदा बघा खाऊन, खूप मस्त लागतं.